फलटणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या. पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेनं 4 वेळा बलात्कार केल्याचा आरोप. आत्महत्याआधी हातावर लिहिली सुसाईड नोट. हमी भावापेक्षा कमी भावात माल विकू नका. मुख्यमंत्री फडणवीस यांचं शेतकऱ्यांना आवाहन. भाजपाची स्वपक्षांवरच हेरगिरी. कार्यकर्त्यांच्या शिबिरात भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं खळबळजनक वक्तव्य. ज्या बढेकर समूहाची गाडी मी वापरतो त्या कंपनीत मी भागीदार. दंगेकरांच्या आरोपाला मोहोळ यांचं उत्तर. आदित्य ठाकरे करणार राहुल गांधींप्रमाणेच व्हिडिओ सादरीकरण. निर्धार मेळाव्यात बीएमसी घोटाळ्याचे व्हिडिओ सादरीकरण. संभाजीनगरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर वंचितचा मोर्चा. सुजात आंबेडकरांनी केले नेतृत्व. संघावर बंदी घालण्याची मागणी. बिहार निवडणुकीमध्ये काँग्रेस भाजपाला मदत करतंय. एमआयएमचा खळबळजनक आरोप. राज्यपालांच्या नेतृत्वात प्राकृतिक शेती मिशन सुरू करणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून प्राकृतिक शेती मिशनची घोषणा. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचं नाव बदललं. आता नाव ईश्वरपूर. मनोज जरांगे शेतकरी नेते होणार. शेतकरी प्रश्नावर जरांगे उभारणार जनआंदोलन. हैदराबाद बंगळुरू खासगी बसला आंध्र प्रदेशात आग. 21 जणांचा होरपळून मृत्यू. भारतानंतर अफगाणिस्तान देखील अडवणार पाकिस्तानचं पाणी. कुनार नदीवर धरण बांधणार. तालिबानची घोषणा. ऋषभ शेट्टीचा कन्नड चित्रपट कांतारानं मोडला छावा चित्रपटाचा विक्रम. जगभरात तब्बल 800 कोटींची कमाई. ॲड गुरु पियुष पांडे यांचं निधन. वयाच्या 70व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास.